उन्हाळा आला म्हणजे ही डाळ माझ्या घरी बनायलाच हवी. ही माझी एकदम फेव्हरेट आहे. कैऱ्या मिळायला लागल्या की ही कैरीची डाळ, ज्याला आंबे डाळ असं म्हणतात, बनवायला एकदम सोपी आहे आणि आज मी कशी बनवते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी चणा डाळ घेतलेली आहे 1 कप. आता ही चणा डाळ जी आहे ती छान आपल्याला धुवून घ्यायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते म्हणून असं दाखवते बाउलमध्ये पाणी वगैरे घालून, पण तुम्ही नळाखाली तिला मस्तपैकी 2-3 वेळा व्यवस्थित छान धुवून घ्या. आणि डाळ धुवून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला पिण्याचं जे पाणी असतं, म्हणजे तुम्ही ॲक्वागार्ड किंवा बॉइल्ड वॉटर जे काही पीत असाल ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हिला असंच 3 ते 4 तास ठेवून द्यायची भिजायला. डाळ छान भिजली की त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जे असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि म्हणूनच मी एक गाळणी घेतलेली आहे. गाळणीमध्ये ती डाळ घातली आणि सगळं खाली पाणी जे आहे ते ड्रेन करून घेतलेलं आहे. आता आपण एक ब्लेंडिंग जार घ्यायचा, म्हणजे मिक्सीचा जो जार असतो तो घ्यायचा. त्याच्यात ती डाळ जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्यायचं पाणी घाला, कारण की ह्या डाळ डाळ जी असते ना ती पाणी सोक करते आणि ह्याला आपण नंतर शिजवणार नाही आहोत. आपण ही अशी कच्चीच खाणार आहोत. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी साखर आणि मीठ घातलेलं आहे आणि ह्याला मस्तपैकी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर आपण करणार नाही आहोत. जेवढं पाणी डाळीमध्ये होतं तेवढंच त्याच ह्याच्यात आपण डाळ वाटून घेणार आहोत आणि हे बघा असं छान टेक्स्चर रवरवीत आलं पाहिजे. एकदम बारीक सुद्धा करायचं नाही त्याला. आता कैरी घेतलेली आहे इकडे मी. कैरीचं साल जे आहे ते मी असं काढून घेते, म्हणजे पिलरने आपल्या आरामात कैरीचं साल निघतं, तर ते काढून घ्यायचं आणि नंतर ही जी कैरी आहे ती मी किसणार आहे. तर मी किसून घालते कारण की मला ना ते असं एक टेक्स्चर येतं ना डाळीला, ते आवडतं. पण तुम्हाला जर का ही मेहनत करायची नसेल, तर तुम्ही डाळ जेव्हा वाटतो ना आपण, तेव्हा त्याच्यामध्ये कैरी चिरून घालून टाकायची मिक्सरमध्येच, म्हणजे ती डाळीबरोबर ती पण वाटली जाते आणि तशी सुद्धा डाळ खूप छान लागते. तर तुम्ही तशी सुद्धा करू शकता जर का तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला ही मेहनत करायची नसेल. त्यानंतर जी कैरी मी किसली ती किती झाली हे बघण्यासाठी मी त्याला कपमध्ये काढलेलं, तर अर्धा कप कैरी मी घातलेली आहे ह्याच्यामध्ये. तुमची कैरी जी आहे ती किती आंबट आहे त्यावर तुम्ही डिसाईड करा. त्यामुळे थोडंसं कमी जास्त इकडे माप होऊ शकतं. आता ही डाळ जी आहे ना तिला एक मस्तपैकी फोडणी द्यायची आहे. फोडणी देण्यासाठी मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. ते छान गरम करायचं आहे. मग त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता आणि मग नंतर हिंग आणि हळद. तर हिंग आणि हळद मी पाव चमच्यापेक्षा थोडी कमी कमी घातलेली आहे आणि मग आता ही सगळी जी छान फोडणी आपली तयार झालेली आहे ती आपण डाळीवर घालून घेऊ. तर ही बघा मस्त फोडणी तयार झाली आहे. डाळीला एकदम मस्त चव येणार आहे. हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही डाळ आहे ना खूप छान लागते. ही तुम्ही केल्यानंतर जर का लगेच खाल्ली संपली तर ठीक, नाही तर तुम्हाला हिला डब्यात पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायची. फ्रीजमध्ये ही 2-3 दिवस आरामात टिकेल. त्यानंतर आता ह्याला गार्निश करायला मी ह्याच्यामध्ये खोबरं घालते. तर आपलं जे खवणलेलं खोबरं असतं ते आणि कोथिंबीर असं घालून मी त्याला गार्निश केलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी ह्याला मिक्स करूयात आणि आपली आंबे डाळ तयार झालेली आहे. एकदम मस्त लागते ही. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की लिहून पाठवा. चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलत की अजून तुम्हाला रेसिपीज बघायला मिळतील आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. तोपर्यंत बाय बाय.